आयडियली चांगल्या क्वालिटीचा जर पेपर तुम्हाला अटेंड करायचा असेल तर तो एका तासामधला स्पीड हा 75 to 80चा असला पाहिजे. आणि त्यामुळे मग ही फ्लॅश आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, आता ऋषिकेश सरांचेही सेशन झाले सोसायटीचे, त्यांनी त्यामध्ये सांगितलं की पेपर आल्याला पहिले अग्रेसिव्ह स्टार्ट करायची. अग्रेसिव्ह स्टार्ट म्हणजे काय, पेपर आल्या सुरू पडलं पाहिजे. कारण सिंपल गणित आहे, देर आर 20 क्वेश्चन्स. प्रत्येक क्वेश्चनला आपण 1 मिनिट जरी दिला विचार करायला, 20 मिनिट्स तर त्यातच चालले जातात. 20 मिनिट त्यात गेले, 10 मिनिटं काय थोडंसं माणूस थकतो, ते काय साईन वगैरे करायची असते, पाणी पितो वगैरे, ते इकडे तिकडे जातात, म्हणजे अर्धा तास गेला. म्हणजे उरले तुमच्याकडे किती, 150 मिनिट्स. आणि ट्रस्ट मी गाईज 150 मिनिट्समध्ये 250 मार्काचा पेपर नाही करतो. सो अग्रेसिव्ह स्टार्ट म्हणजे काय की वाचताच क्वेश्चन समजला पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर डोक्यात बनलं पाहिजे आणि द मोमेंट क्वेश्चन वाचून झाला, पेन सुरू झाला पाहिजे. जो काही तो मधला ब्रेक आहे, तो क्वेश्चन वाचण्यापुरताचा किंवा पेज पलटण्यापुरताचा ब्रेक काय, तो तेवढाच ब्रेक. दिस इज अग्रेसिव्ह स्टार्ट. सो पहिल्या तासाभरात तुम्ही किती अग्रेसिव्हली लिहिताय त्याच्यावरून तो पेपर किती कव्हर होईल, काय होईल, या सगळ्या गोष्टी कळत असतात. आणि मग फ्लॅशचा पर्पज हाच आहे की काय की 1 तास द्यायचा, एका तासात त्या मोमेंटला तुम्ही विचार करा, 75 3 10 मार्कर 3 15 मार्कर, आणि मग त्यानुसार रायटिंग करायचं. हळूहळू होईल ते. नाही आलं तर मग कसं स्ट्रक्चरिंग असलं पाहिजे, कसं पॉईंट जनरेशन्स असले पाहिजे, मग ते आपण बघू. ते म्हणजे असं असतं ना, ती टेस्ट मॅच असली की त्याच्या आधी 3 दिवसाची टेस्ट मॅच असते, 4 दिवसाची काहीतरी प्रॅक्टिस मॅच असते, तशातला प्रकार.